रुद्राक्ष धारण करण्याचे महत्त्वाचे नियम. कोणत्या दिवशी घालावा, कोणता मंत्र म्हणावा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मित्रांनो, आपल्या मागील भागात आपण रुद्राक्षाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि भगवान शिवांच्या अश्रूमधून रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेतले. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अशी माहिती जी प्रत्येक शिवभक्ताला माहीत असणे आवश्यक आहे. अनेक लोक श्रद्धेने रुद्राक्ष धारण करतात, पण योग्य नियम माहिती नसल्यामुळे त्याचा पूर्ण आध्यात्मिक लाभ मिळत नाही. रुद्राक्ष फक्त एक मणी नाही, तर तो भगवान शिवांचे पवित्र स्वरूप मानला जातो. म्हणून तो धारण करताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी एक अशी चूक सांगणार आहे जी अनेक लोक नकळत करत असतात. रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वात शुभ दिवस. रुद्राक्ष कोणत्याही दिवशी घालता येतो, पण शास्त्रानुसार काही दिवस अधिक शुभ मानले जातात, जसं की सोमवार. भगवान शिवांचा दिवस असल्यामुळे सर्वात उत्तम. महाशिवरात्री या दिवशी धारण केलेला रुद्राक्ष अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवार. श्रावणात शिवपूजेचे विशेष महत्त्व असल्यामुळे या काळात रुद्राक्ष धारण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. प्रदोष. या दिवशी शिवपूजा करून रुद्राक्ष धारण करणेही शुभ मानले जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी काय करावे. रुद्राक्ष प्रथमच घालताना त्याचे शुद्धीकरण करावे. एका स्वच्छ ताटात ठेवून गंगाजल शिंपडावे. कच्चे दूध अर्पण करावे. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवावे. चंदन आणि फुले अर्पण करावे. शिवलिंगासमोर ठेवून पूजा करावी. धूप आणि दीप दाखवावा. त्यानंतर श्रद्धेने भगवान शिवांचे स्मरण करावे. कोणता मंत्र म्हणावा. रुद्राक्ष धारण करताना सर्वात प्रभावी मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. जर वेळ कमी असेल तर 11 किंवा 21 वेळा जरी म्हटला तरी चालते. महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता. मंत्र म्हणताना मन शांत आणि भक्तिभावाने भरलेले असावे. रुद्राक्ष कुठे आणि कसा घालावा. रुद्राक्ष लाल, पिवळ्या किंवा काळ्या दोऱ्यात घालू शकता. चांदी किंवा सोन्यात बसवलेला रुद्राक्षही धारण करता येतो. तो गळ्यात किंवा हातात धारण करू शकता. इतरांना दाखवण्यासाठी नव्हे तर श्रद्धेने धारण करावा. झोपताना रुद्राक्ष काढावा का, हा प्रश्न अनेक जण विचारतात. शास्त्रानुसार झोपताना रुद्राक्ष काढणे अनिवार्य नाही. जर तो आरामात असेल तर घालून झोपू शकता, परंतु जर मोठा रुद्राक्ष असेल तर झोपताना त्रास होत असेल तर स्वच्छ ठिकाणी ठेवावा. जमिनीवरती कधीही ठेवू नये. स्नानाच्या वेळी काय करावे. साध्या पाण्याने आंघोळ करताना रुद्राक्ष घालून राहू शकतो, परंतु साबण, शॅम्पू किंवा रासायनिक पदार्थाचा सतत संपर्क टाळावा. गरम पाण्याचाही अति वापर करू नये. रुद्राक्षाला वेळोवेळी मोहरीचे किंवा तिळाचे हलके तेल लावल्यास त्याची गुणवत्ता टिकून राहते. रुद्राक्ष धारण करताना या चुका टाळा. दुसऱ्यांचा वापरलेला रुद्राक्ष वापरू नका. मुद्दाम अपवित्र ठिकाणी घेऊन जाऊ नका. रुद्राक्षाची थट्टा किंवा दिखावा करू नका. तुटलेला रुद्राक्ष वापरू नका. वारंवार जमिनीवरती ठेवू नका. श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा ठेवू नका. लक्षात ठेवा, रुद्राक्षाचे खरे सामर्थ्य त्याच्या मनात नसून तुमच्या श्रद्धेत, भक्तीत आणि सदाचारात आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले रुद्राक्ष कोणत्या दिवशी धारण करावा, धारण करण्यापूर्वी काय करावे, कोणता मंत्र म्हणावा, झोपताना आणि स्नानाच्या वेळी काय करावे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या चुका टाळाव्यात. जर तुम्ही हे नियम श्रद्धेने पाळले तर रुद्राक्ष धारण करणे हे केवळ एक धार्मिक विधी न राहता तो तुमच्या आध्यात्मिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शिवभक्त मित्रासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव.